तर आज फायनली आपण जत्रेला गेलो. सांगतो की ब्लॉग थोडा पूर्ण बघा. असं पहिला तर मस्त म्हणजे आवरलो. असली थंड वाजली का नाही, शटर देऊन घातलो. शटर देऊन घालून पॅक होऊन दुकानाकडे जायचं. पहिल्या तर मग असं इनकॉन गाडी चालू करायला लागलो, पण इनकॉन काय चालू झाली असलं गारठं पडलं तर नाही. मग गाडीचे स्टार्ट करून दुकानाकडे निघालो. दुकानाकडे मी पहिल्यांदा असं नेऊन भाचकांना सोडायचं होतं. मग त्यांना नेऊन क्लासमध्ये भाचकांना सोडून दुकानामध्ये आलो. दुकानामधलं काय मस्त म्हणजे सगळं आवरावर वगैरे केलो. आवरावर करून असा माल वगैरे आपण काल रॅकला लावून घेतला आहे. कसे ते रॅक कमेंट करून नक्की सांगा. गच्चमध्ये भरलेला बघा रॅक. मग निखिलदा तोपर्यंत आगमन झालं. निखिलदा आलता. निखिलदाला म्हटलं कधी आला काय. निखिलदा म्हटलं आत्ता आलोय. मग नंतर मालकाने का आपल्याला 2 खिडक्याचं कटिंग वगैरे करून दिलं. मग ते खिडकी आपण जोडायला घेतलो. कारण आज मिस्त्री त्यांना बक्कल खिडकी असल्यामुळं मालकाने आपल्या 2 खिडक्या कटिंग करून दिल्या त्या. मग असं पंकज असं मशिनीवर कटिंग म्हणजे टचिंग करायला बसला. असं टचिंग ते करून घेतला. टचिंग झाल्यानंतर असं होलसं ते मारून त्याला तोडायला लागला. मग नंतर आपल्याला काचा त्यांना आणायला द्यायचं छोटाचे घेऊन. मग छोटाचे घेऊन असं काचा त्यांना आणायला गेलो. जिथं काचा आणि त्याच्या लोकेशनवर पोहोचलो. पहिल्यांदा अशी गाडी बसता बघितलो. मग अशी गाडीची अशी रिवर्स त्यांनी लावून घेतलो बाबा प्रॉपरली. गाडी लावून तर मग गाडी तशा काचा त्यांनी भरायला स्टार्ट केलो. गाडी तशा काचा त्यांनी भरून घेतलो. कारण काचा कसं एकदम काम रिस्की असते हो. कारण जर काच फुटली झालं सगळाच आपला सत्यानाश. मग अशी गाडी त्यांनी भरून निघालो. मग तिथनं आलो दुकानामध्ये अशा काचा त्यांनी ठेवल्या. काचा त्यांनी ठेवून मग मला जायचं घरी जेवायला. मग मी आणि भाऊजी जेवण करण्यासाठी घरी निघालो. मग घरात जाऊन जेवण त्यांनी केलो. मग आता म्हणलं आपल्या पोटापाण्यात बघितले. मग आता जरा गाडी आहे पण काहीतरी पोटापाण्यात बघितलं पाहिजे की. मग गाडीला नेलो पेट्रोल पंपावर. मग त्यांना म्हणलं गाडीला काय लागते ती भरा, म्हणलं फुल करा. एकदम असं गाडीला पोट भरून जेवण देऊन दिलो. जेवण देऊन मग असं कसं आहे काड्या आता. मग अशी एकच गाडी होती, आता 5 काड्या आहे. मग दुकानामध्ये गेलतो. पंकजा काय पबजी खेळत बसलेला आहे. हे भावाला म्हणलं पबजी खेळून कामावर लक्ष द्या म्हणलं. मग आणि आपल्याला छोटा तिकडून घरी होतं. घरी म्हणजे असा कचऱ्याचं पोती टाकावी होते. नुसती आपल्याला कचऱ्याची पोती नाही टाकाय नव्हती, त्यासंग धान्याची पण पोती टाकावी होती. मग तिथनं आलो जिथं धान्याची पोती होती तिथं धान्याची पोती भरून घेतलो. मग तिथनं घरी गेलो. घरी जाऊन अशी धान्याची पोती प्रॉपरली घरात टाकलो. मग जरा गाडीचा का जरा घाण झालता म्हणून त्या काचं जरा पाणी तरी मारून असं स्वच्छ करून निघालो. मग तिथनं दुकानामध्ये आलो. दुकानामध्ये आल्यानंतर आपल्याला जायचं होती सकाळी. आपण 2 खिडक्या तयार केल्या फिटिंगला. मग त्या खिडक्या फिटिंगला जे लागणार ते साहित्य सर्व घेतलं. मग मी आणि दाजी फिटिंगला निघालो. साईटवर गेलो. साईटवर फिटिंग पण केलो. फिटिंग करून मग निघालो. आणि आज बुधवार असल्यामुळं काय आपल्या दुकानच्या पुढं बाजार पण भरपूर असतो. त्यामुळं सिंगल रस्त्यावरून डबल गाड्या होत्या. त्यामुळं काय विषय नाही हो. मग नंतर रात्री डायरेक्ट ब्लॉक चालू केला. पंकजानं काय सगळं स्वच्छ करून घेतलं. मग दुकान